इथून पैनगंगा नदी आहे मराठा आणि विदर्भ याच्यामध्ये, नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा. बातम्यामध्ये असं सांगले जाते की नांदेड येथे भरपूर पाऊस झाला, बुलढाणा येथे भरपूर पाऊस झाला, हिंगोली येथे भरपूर पाऊस झाला. मग यवतमाळची सगळी जमीन या पाण्याच्या पुराखाली जाते आमची. याच्याखाली या यवतमाळचं नाव तुमच्या तोंडामध्ये काय येत नाही? आमचं म्हणणं की आमचा पालकमंत्री मेला, की आमचा आमदार मेला, नाही ते आमचा जे जिल्हा आहे की तुम्हाला वाटत असेल बा महाराष्ट्रात ठेवायचा नसेल तर ठेवू नका. बातम्यामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्याचं नाव काय येत नाही? पैनगंगा नदी हे कुठं आहे मला दाखवा, त्याच्याखाली आमचं क्षेत्र किती आहे ते दाखवा, नाही तर आमची वसुली करून सोडून द्या म्हणा. त्या धरणावाल्याला, त्या धरणाचं पाणी हे सोडतात, त्या धरणावाल्याला आमची वसुली सोडून द्या म्हणा. उमरखेड तालुक्याची, महागाव तालुक्याची याची हे वसुली करणं सोडून द्या तुम्ही. त्या बातम्यामध्ये आमच्या जिल्ह्याचं नाव काय येतं? यवतमाळ जिल्ह्याचं. काय यवतमाळ जिल्हा म्हणजे काय? तुम्ही काय असं बांगलादेशमध्ये आहे की पाकिस्तानमध्ये आहे नेमकं ते आम्हाला कळून झालं. नांदेड जिल्हा कोणते तारीख बातमी? नांदेड जिल्हा आहे. कोणता ते कोणता प्रकल्प? विष्णुपुरी बरोबर. त्याला 7 दरवाजे नाहीत, त्याचे दरवाजे सोडले म्हणून सांगतील. आमचे 13ला 13 सोडले तरी आमचे सांगणं झालं. याचं कारण काय आम्हाला सांगा तुम्ही. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला एवढीच विनंती आहे की बा यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात आहे की नाही ते आम्हाला सांगा, आणि ते अतिवृष्टीमध्ये येते की नाही तेही सांगा. इथल्या आमदाराला, पालकमंत्र्याला माझी एवढीच विनंती आहे की बा आम्ही हाव की नाही येतं. या विदर्भानं, यवतमाळ जिल्ह्याने या राज्याला 2 मुख्यमंत्री दिले. त्या जिल्ह्याचं नाव जर तुम्हाला तुमच्या तोंडात येत नसेल, तुमच्या मीडियावाल्याच्या याच्या त्याच्या, तर त्या लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तरी माहिती